सन्माननीय राजीवजी सातव साहेब यांना मी मंडल स्तंभाचे निर्माते आणि ज्यांच्या रामजी काका मुंडे यांच्या उपस्थितीत आणि मंचावर उपस्थित असलेले रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष, गेले 5 वर्ष या राज्याचे मंत्री म्हणून ज्यांनी काम केलं, बहुजनांचा आवाज असं ज्यांच्याकडं पाहिलं जातं, असे या राज्याचे एक महत्त्वाचे नेते महादेवजी जानकर साहेब. आत्ताच ज्यांनी भाषण केलं थोड्या वेळापूर्वी, या देशाचे राज्याचे नेते, ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री ठाकरे साहेब, आदरणीय धोंडीरामजी राठोड काका, माजी मंत्री बदामरावजी पंडित साहेब, माजी आमदार शिवाजीरावजी चौथे साहेब, मंचावर उपस्थित असलेले माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष बांगर साहेब, भाई मुंडेजी, बाबूरावजी कुलकर्णी, माझ्यासोबत या ठिकाणी आलेले प्रदेशचे सरचिटणीस अमर खानापुरे, माझ्या जिल्ह्याचे निरीक्षक मुंडेजी, माझे जुने सहकारी आणि युवक काँग्रेसपासूनचे अनवर बापू, राजेश राठोड, लियाकतभाई अन्सारी, नवनाथजी वाघमारे, कार्यक्रमाचे संयोजक माझे सहकारी सत्संगजी मुंढे, देवीदासरावजी, ज्यांचं चांगलं असं मार्गदर्शन झालं आणि ज्यांना कमी वेळ मिळाला असे देवरे साहेब, या शार्दूलचे संपादक खंडाळकरजी, विक्रमरावजी घुगे, आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, मंचावरची सगळीच आदरणीय वयानं मानानं मोठी असलेली वडीलधारी मंडळी, उपस्थित सगळे पत्रकार बंधूंनो आणि मुंढे काकांच्या प्रेमाखातर आपल्या घरातल्या माणसाचा आज सत्कार होतोय. घरातल्या माणसाला या ठिकाणी त्यांनी केलेल्या कामाची या ठिकाणी कुठंतरी कौतुक होत आहे हे पाहण्यासाठी आलेले डॉक्टर मुंढेंवर प्रेम करणारे सगळे वयानं मानानं मोठी असलेली वडीलधारी मंडळी. जानकर साहेबांचं आत्ताच या ठिकाणी भाषण झालं आणि त्यांना मंत्री असताना आणि मंत्री नसताना, म्हणजे पहिलं मंत्री व्हायच्या आधीचे जानकर साहेब, मंत्री असतानाचे जानकर साहेब आणि मंत्री झाल्या म्हणजे सरकार बदलल्यानंतरचे जानकर साहेब, अशा तिन्ही वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतो. जानकर साहेबांवर आमचं प्रेम 100% आहे, त्याच्यात काही दुमत नाही. मेहनत करणारा, कष्ट करणारा असा नेता आहे. त्यांनी मगाशी सांगितलं, सातव साहेब तुमचं सरकार आहे आणि तुम्ही याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता काही मी मंत्री नाही, जानकरांसारखे ताकदीचे कार्यकर्ते, ताकदीचे नेते हे सोबत यावे असं कुठल्या पक्षाला वाटत नाही. त्याच्यामुळं खुली ऑफर आहे, तुम्ही कधीही विचार करा. आपण येणाऱ्या काळात सुद्धा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विश्वासावर, गोपीनाथ मुंडे साहेबांच्या शब्दावर भाजप सोबत गेलात, 5 वर्ष त्या ठिकाणी कामही केलं. पण आता काही मुंडे साहेब नाही, पंकजाताईचं काही फार काही चालत नाही भाजपमध्ये. त्याच्यामुळे आता नवीन मार्ग येणाऱ्या काळात आपण जर विचार करत असाल तर खुलं निमंत्रण या कार्यक्रमाच्या माध्यमातून द्यायला काही मागे पुढे मी पाहत नाहीये. आता मंचावर सत्संग आणि बाकी मंडळी बसलीत, राठोड काका बसलेत. कदाचित त्यांना वाटत असेल हे नवीन काही सुरू केलंय. कार्यक्रम मुंडे काकांच्या 75वीचा कार्यक्रम हा वेगळा आणि इथं जानकरांचं, सातवांचं काय सुरू. मुद्दा हा आहे की कष्ट करणारा, एखाद्या विषयाला घेऊन, एखाद्या मागण्यांना घेऊन काम करणारा असं हे नेतृत्व आहे. आणि त्यामुळं जानकर साहेबांना आमची खुली ऑफर, बऱ्याच दिवसापासून आमचं लक्ष होतंच त्यांच्याकडं, अजूनही आहे. फक्त ते आता काय विचार करतायत हा पुढचा विषय आहे. आज मनापासून एका गोष्टीचा आनंद आहे की दोदडगावला हा कार्यक्रम होतोय. मुंडे काकांचं हे मूळ गाव आणि मंडल स्तंभाच्या निमित्तानं मी सुद्धा मागे या ठिकाणी आलो.
अनेक नेते या ठिकाणी आले, अनेक नवीन प्रेरणा या ठिकाणी घेऊन गेल्याचं हा इतिहास सांगतोय. आणि त्यामुळे या प्रेरणेचा निर्माता डॉक्टर नारायणरावजी मुंडे यांचा स्वागत, यांचा सत्कार या निमित्तानं आपण करतो. सध्याचा जमाना क्रिकेटचा 2020चा आहे, परंतु मला वाटतं हे 4 तास जवळजवळ हा कार्यक्रम सुरू आहे. 4 तासात तर पूर्ण मॅच सुद्धा संपून जाते. आतापर्यंत बक्षीस वितरण होऊन मॅन ऑफ द मॅच घेणारा सुद्धा हॉटेलमध्ये निघून जातो. पण जवळजवळ 5 तासापासून तुम्ही थांबलेले आहात आणि सुपर ओव्हरचे 2 बॉल फक्त मला खेळण्यासाठी सत्संग मुंडेनं संधी दिलेली आहे. अध्यक्षाचं काम थोडं अवघड असतं. सगळं भाषण सगळं झालेलं असतं. म्हणजे मुंडे काकांबद्दल जे जे सांगायचं ते सगळ्यांनी सांगितलं. काही विषय उरलेला नसतो आणि तरी अध्यक्षाला बोलायचं असतं. परंतु प्रत्येक गोष्टी शब्दातच व्यक्त करायला पाहिजे असं नाही. मगाशी मुंडे काकांनी बोलताना सांगितलं की माझे वडील आणि मुंडे काका हे एकत्र कॉलेजला शिकायला होते. दोघेही डॉक्टर झाले. माझ्या वडिलां म्हणजे माझी आई जी राजकारणात आली त्याचं मूळ कारण माझ्या वडिलांचा समाजकारणात असलेला सहभाग. आणि या दोघांकडे पाहिल्यावर मला असं वाटतं तुमच्या बॅच मधले जे बाकीचे लोक असतील त्यांची भेट घेणं आवश्यक आहे की ते रसायन काय होतं. की शिकताय तर डॉक्टरकीचा विषय, परंतु समाजकारणात काम केलं पाहिजे, आपल्या गावासाठी काम केलं पाहिजे. त्यांनी भाषण मगाशी काय सांगितलं की रजनीताई सातव आल्या होत्या, लाईट नव्हती, मग लाईट आली. म्हणजे एखादा डॉक्टर झाला तर आजकाल मुंबई, पुणे, औरंगाबाद असं कुठेतरी जाऊन तिथं आपण सेटल झालं पाहिजे. परंतु त्या काळात BMS झालेला हा नेता आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या लोकांसाठी संघर्ष करत राहिला. हा आपल्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. आणि त्यामुळं नारायणरावजी मुंडे हे आपल्यासाठी मोठी माणसं आहेत आणि मोठी माणसं आजकाल फार कमी झालेली आहेत. आजकाल तुम्हाला पाहिलं असेल तर महात्मा गांधी आज आपल्याला भेटणं शक्य नाही. पंडित जवाहरलाल नेहरू असतील, लाल बहादूर शास्त्री असतील, इंदिराजी असतील, मोठी मोठी माणसं, बाप माणसं आज आपल्याला दिसत नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? एका छोट्या माणसाला दुसऱ्या छोट्या माणसाला खांद्यावर घेऊन आपण काम करायची भूमिका ठेवावी लागेल. आणि मला वाटतं नारायणरावजी मुंडेंकडे पाहत असताना माझा पुढे गौरव होणार आहे, मला समाज ताकदीनं मोठा म्हणणार आहे, मला आमदारकी मिळणार आहे, मला पक्षाचं काही पद मिळणार आहे असा कधी विचार तुम्ही पहा की स्वातंत्र्याच्या काळात अनेक जण शहीद झाले. दरम्यानच्या काळात घरादाराची राख रांगोळी करत आपला भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी अनेक जणांनी आपलं प्राणार्पण केलं. त्यांची कधी नोंद झाली नाही, त्यांना कदाचित पेन्शन सुद्धा मिळालं नाही. परंतु त्यांच्यामुळे आपण सगळेजण आज स्वतंत्र झालो. त्यांच्यामुळे भारत हा पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून मार्गी लागला. आणि नारायणरावजी मुंडे काकांचं योगदान हे तेवढंच मोठं आहे किंवा त्यापेक्षा येणाऱ्या काळात अनेक पिढ्यांना त्यांचं मार्गदर्शन हे प्रेरणादायी ठरणार आहे. मगाशी मंडल स्तंभाची चर्चा झाली, OBCच्या अनेक प्रश्नांच्या संदर्भातली चर्चा झाली. अनेकांनी फार ताकदीने मतं मांडली. आणि मगाशी मंडल स्तंभाला मदत मिळाली पाहिजे. जानकर साहेबांनी सांगितलं आता मी काही मंत्री नाही, माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत, मी 10 लाख रुपये देतो. निश्चितपणानं शासनाकडे आपण जो प्रस्ताव देत असाल, आपण 50 कोटीचा प्रस्ताव बनवणार असाल तर 50 कोटीच्या साठी आपण प्रयत्न करू. तुम्ही 100 कोटीचा प्रस्ताव बनवणार असाल तर 100 कोटीसाठी सुद्धा प्रयत्न करू. निश्चितपणानं या प्रेरणादायी स्मारकासाठी जी जी मदत शासनाची लागेल ती 100% मदत आपण करण्यासाठी सगळेच मिळून प्रयत्न करूया. पण जे मुख्य विषय मगाशी भाषणात जे जानकर साहेब म्हटले की गोपीनाथराव मुंडे या राज्यामध्ये भले भाजपाचे नेते होते, परंतु गोपीनाथराव मुंडेंच्या नावानं विद्यापीठ व्हावं असं लोकसभेमध्ये बोलणारा कोण असेल तो राजीव सातव आहे. आणि हे ज्यावेळेस मी बोललो त्यावेळेस संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू होते. माझा ठराव त्यावेळेस पास केला नाही. तो पास न होताना मी सांगितलं की इतिहास लक्षात ठेवेल की राजीव सातवनं गोपीनाथराव मुंडेंच्यासाठी विद्यापीठाचा ठराव आणला
आणि तुम्ही त्या ठरावाच्या विरोधात मतदान केलं, हा इतिहास लक्षात ठेवेल. तेव्हा संघर्ष हा प्रत्येकाला, मुंडे साहेबांना संघर्ष करावा लागला असेल, छगनरावजी भुजबळांना संघर्ष करावा लागला. ज्या पद्धतीचा संघर्ष भुजबळ साहेबांना असेल, मुंडे साहेबांना असेल, तो तर सावित्री आईपासून महात्मा ज्योतिराव फुलेंपासून सगळ्यांपासूनचा तो संघर्ष आहे. परंतु येणाऱ्या काळात ताकदीनं हा संघर्ष आपण सगळेजण पुढे घेऊन जाऊ, त्याच्यात काम करायची तयारी ठेवू. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य, छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला समतेचा विचार आहे आणि तो विचार मुंडे काका या निमित्तानं पुढे घेऊन जात आहेत. शार्दूलचं या ठिकाणी प्रकाशन झालं. शार्दूलचं सगळ्या संपादक मंडळांचं मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो की खंडाळकरजी असतील किंवा यातले जे लेखक आहेत ज्यांनी लेख लिहिलेला आहे. मग तात्याराव लहानेंचा लेख म्हणजे आपला लाखो लोकांना डोळ्याला दृष्टी देणारा, लाखो लोकांचं जीवन प्रकाशमान करणारा तात्याराव लहानेंचा लेख. अनेक जणांचे लेख मी त्या ठिकाणी पाहिले आणि लेख अत्यंत वाचनीय असे लेख आहेत. मग ते अनंतकुमार पाटलांचा लेख असेल, अत्यंत चळवळीतला कार्यकर्ता, अनेक वर्ष संघर्ष करणारा कार्यकर्ता. बबनरावजी ढाकणेंचा लेख आहे, त्यांनी त्यात लिहिलं की नारायणरावजी मुंडे हा राजकारणातला एकलव्य आहे. बिचारा मेहनत करत राहिला, कष्ट करत राहिला, खरा अर्थानं ती आशीर्वाद मिळायला पाहिजे तो आशीर्वाद मिळाला नाही, सहकार्य मिळालं नाही. ॲडव्होकेट भास्कररावजी आव्हाडांचा त्याच्यामध्ये लेख. भास्करराव आव्हाडांबद्दल मला आत्मीयता यासाठी आहे कारण मी जे लॉ शिकलो ते मला भास्कर आव्हाडांनी शिकवलं आणि भास्कर आव्हाडांनी त्यात लिहिलंय की कशा पद्धतीनं मुंडे साहेबांनी सामाजिक चळवळीमध्ये काम केलं. तात्याराव लहानेंनी त्याच्यात लिहिलंय की ते ज्यावेळेस औरंगाबादला शासकीय नोकरीमध्ये होते त्यावेळेस त्यांचा असलेला प्रश्न मुंडे साहेबांनी त्यावेळेस सरकार दरबारी विधिमंडळात उचलण्याचं काम केलं. असे नारायणरावजी मुंडे, यातनं मला काय मिळणार आहे, यातनं मला मतं मिळणार आहेत का, हे मतं मिळाले तर हे माझ्या मतदारसंघातले मतं असणार आहेत का, हे काम केलं तर ह्या लोकांचा पुढे मला काही फायदा होणार आहे का, असा कधीही विचार यांनी केला नाही. कधीही म्हणजे मला आठवत आहे की मी लहान होतो आणि गोपीनाथराव मुंडे साहेब त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री होते. तर माझं काम होतं, माझ्या आईचं काम होतं, तर आईसोबत मुंडेंकडं, गोपीनाथरावजींकडे जाणारा जर कोणी नेता असेल तर ते नारायणरावजी मुंडे होते. माझ्या वडिलांसोबत त्यांनी काम केलं. वडिलांसोबत एकत्र त्या काळामध्ये BMSच्या अमरावतीला ते शिकायला एकत्रित होते. त्यामुळे एक पारिवारिक असं नातं आहे. त्यामुळे एका मोठ्या नेत्याच्या कार्यक्रमाला आलोय अशी माझी भूमिका नाही. माझ्या परिवारातल्या एका वरिष्ठ अशा पितृतुल्य अशा नेत्याच्या, पितृतुल्य अशा दैवताच्या कार्यक्रमाला या ठिकाणी येण्याचा योग लाभणं हे माझ्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं भाग्य आहे. मागच्या 5 वर्षात जर आपण पाहिलं असेल तर अनेक मागण्या तुम्ही या ठिकाणी लिहिल्या. पण त्याचबरोबर एक गोष्ट आपण मागच्या 5 वर्षात करू शकलो, ती गोष्ट ही होती की OBCच्या कमिशनला संविधानिक दर्जा नव्हता. मागच्या 5 वर्षात दिल्लीमध्ये सगळ्याच लोकांनी भांडून OBCच्या कमिशनला हा संविधानिक दर्जा मिळाला. याचा दुसरा अर्थ हा आहे की पूर्वी OBC कमिशननं जर एखादी मागणी केली, एखादी गोष्ट सांगितली तर सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकायचं. आता OBC कमिशननं दिलेली कुठली गोष्ट ही प्रत्येक अधिकाऱ्याला बंधनकारक, ही मागच्या 5 वर्षात आपण लढा करून उभं करू शकलो. नाना पटोलेंचं जानकर साहेब तुम्ही अभिनंदन केलं, तुमचं मनापासून धन्यवाद की चांगल्याला चांगलं म्हणायची भूमिका या निमित्तानं जानकर साहेब तुम्ही नेहमीच ठेवली आणि ओपनली ठेवली. म्हणजे ते आता मला कानात सांगत होते की अहमद पटेलांची त्यांची भेट झाली आणि अहमद पटेलांची त्यांची काय चर्चा झाली ते सांगत होते गुजरातच्या परीक्षेमध्ये. सांगायचं तात्पर्य हे आहे की नाना पटोलेंचं सुद्धा पण अभिनंदन केलं पाहिजे, या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे की OBCची जनगणना व्हावी असा ठराव या देशामध्ये ज्या मोजक्या राज्यांनी केला त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. पण तेव्हा एक एक गोष्टीत पाऊल पुढे टाकायचं काम आहे. आणि एक निश्चितपणानं की जे तुम्ही केलं मग ते कुठल्याही पक्षाच्या सरकारचं असो ते क्रेडिट त्यांचंच आहे आणि ते त्यांना आपण दिलं पाहिजे. मागच्या 5 वर्षात OBCसाठी काही चांगलं झालं असेल तर ते निश्चितपणानं त्या सरकारचा प्रयत्न आहे. येणाऱ्या काळात या सरकारनं हा निर्णय घेतला की OBCची जनगणना व्हावी आणि तसा ठराव हा राज्याच्या विधानसभेनं पास केला. हा माझ्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा असा एक गोष्ट आहे. बाकी फार बोलावं असं नाही, परंतु नारायणराव काका शतायुषी तर व्हाच, पण शतायुषी होत असताना या ठिकाणी ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या सुद्धा पूर्ण होतील अशा पद्धतीचा संघर्ष आपण सगळेजण मिळून करू.
तुम्ही प्रेरणा देत राहा. तुमच्या प्रेरणेतून अनेक जानकर, तुमच्या प्रेरणेतून अनेक राजीव सातव, तुमच्या प्रेरणेतून अनेक कार्यकर्ते या निमित्तानं तयार होऊ, ताकदीनं काम करू. आणि हे काम करत असताना जो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता, रयतेचं राज्य, जो छत्रपती शाहू महाराजांचा विचार होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार होता, तो विचार घेऊन आपण सगळेजण पुढे जाऊ. एवढंच या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांसाठी आणि नारायणराव काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण आम्ही भाषण तर 2-2 तास देऊ, परंतु त्या भाषणासाठी एवढ्या दर्दी आणि एवढी गर्दी असणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे नारायणराव मुंडे काकांवरचं प्रेम आणि आपल्या सगळ्यांची चर्चा ऐकण्यासाठी आपण आलात, मनापासून खूप धन्यवाद आहे. परंतु आज एक नवीन सुरुवात झाली असं मी मानतो मुंडे काका. आणि ती सुरुवात ही आहे की आत्ताशी तुमचं फक्त 75वी झालेली आहे. अजून जसं जानकर साहेबांनी सांगितलं की अजून 75 शिल्लक राहिलेले आहेत. आणि तुमच्या 150व्या वाढदिवसाला, 150व्या जो काही 150वी तुमची वाढदिवस असेल, त्या वाढदिवसाच्या ह्याला आपण सगळेजण सुद्धा उपस्थित राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करू. आणि सगळेजण मिळून आपला जो संघर्ष आहे त्या संघर्षासाठी थोडा थोडा एक एक पाऊल एक जण पुढे टाकूयात, एवढंच सांगू इच्छितो. पुन्हा एकदा मंचावरच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. अनेक जणांची भाषणं राहिली, अनेक जणांची मनोगतं राहिली, परंतु आपण सगळेजण आलात, मुंडे कुटुंबियाच्या प्रेमाखातर आलात, या कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी आला. मनापासून खूप धन्यवाद. अनेक जण या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेकांच्या शुभेच्छा होत्या. अनेक जणांनी मला या ठिकाणी येण्यासाठी सुचवलं. माझे मित्र राजेंद्र सुद्धा या संदर्भात मला बोलले की नका, मामांचा वाढदिवस आहे, आपण गेलं पाहिजे. सत्संगचा फार आग्रह होता, सगळ्यांचाच आग्रह होता. त्याच्यामुळं सगळ्यांचे मनापासून खूप आभार. आणि या मंडल स्तंभाच्या विकासासाठी आपण काम करू, ओबीसीच्या एकंदरीत मागण्यांसाठी काम करूया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.